उच्च रक्तदाब म्हणजे बीपी वाढणं. हा अनेकदा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. कारण बऱ्याच लोकांमध्ये सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. तरीही काही लक्षणं दिसू लागली तर ती दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. बीपी वाढल्याची संभाव्य लक्षणे कोणती? तर पहिलं म्हणजे डोकेदुखी. विशेषतः सकाळी उठल्यावर डोक्याच्या मागच्या भागामध्ये दुखतं. सतत किंवा ठणका मारणारी वेदना राहते. चक्कर येते. उभं राहिल्यावर हलकं वाटतं. संतुलन बिघडतं. धूसर दिसतं. डोळ्यासमोर काळे डाग किंवा धूसरपणा जाणवतो. गंभीर स्थितीमध्ये डोळ्यावर परिणाम होऊ लागतात. छातीमध्ये दुखतं. छातीमध्ये दडपण किंवा वेदना जाणवतात. हे गंभीर संकेत असू शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. थोडं काम केलं तरी दम लागतो. चालताना किंवा जिना चढताना त्रास होतो. हृदयाचे ठोके वाढतात. हृदय वेगाने किंवा जोरात धडधडतं. थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. लवकर थकल्यासारखं होतं. शरीरात ऊर्जा कमी वाटते. नाकातून रक्त येतं. हे जर वारंवार होत असेल तर हे गंभीर संकेत असतात. त्याचप्रमाणे मळमळ किंवा उलटी होते. बीपी खूप वाढल्यावर खालील लक्षणे दिसतात. तेव्हा कोणताही वेळ न दवडता नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेऊ शकता. जसं की तीव्र छातीमध्ये दुखणं, अचानक दृष्टी जाणं, बोलण्यामध्ये अडथळा निर्माण होणं, हातपाय सुन्न होणं. ही जर लक्षणं दिसत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जा. महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. त्यामुळे नियमित बीपी तपासणं खूप गरजेचं असतं. बीपी किती असावा? तर नॉर्मल 120 ते 80 असावा. हाय बीपी 140 ते 90च्या दरम्यान असतो. कोणाला जास्त धोका असतो? तर जास्त मीठ खाणारे, ताणतणावात जास्त असलेले, व्यायाम न करणारे यांना बीपीचा जास्त त्रास असतो. त्याचप्रमाणे लठ्ठपणा, धूम्रपान, दारू पिणारे यासाठी तुम्ही काय करावं? तर वाईट सवयी सोडा. बीपीची नियमित तपासणी करा. मीठ कमी खा. दररोज व्यायाम करा. ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं नक्कीच घ्या. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये चांगले बदल केले तर नक्कीच बीपी हा कमीही करता येऊ शकतो. यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. एकाच वेळी अनेक चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दररोज एक वाईट सवय सोडा आणि एक चांगली सवय लावायचा प्रयत्न करा. असे जर करत राहिला तर नक्कीच तुमच्या जीवनशैलीमध्ये चांगले बदल होतील आणि नक्कीच तुमचा बीपीचा त्रासही कमी होऊ शकतो.